ठीक आहे ना, चला ना, करा ना. नवाब मलिकांच्या अनुषंगाने भाजपकडून जे सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तुमचं यावर काय मत आहे? नवाब मलिकांच्या पाठीची पक्ष आहे, आमदार म्हणून, सदस्य म्हणून तुम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी आहात, की वेगळा जर निर्णय घेतला गेला तर तो तुम्हाला मान्य असेल? नहीं, बीएमसी इलेक्शंस के लिए जो कमेटी बनाई गई थी उसकी चेयरमैन का पद दिया गया था मेरे वडील नवाब मलिक साहब, और उसी तरीके से दिया गया था कि हम कमेटी को नवाब मलिक साहब की अध्यक्षता के खाली पूरे मुंबई में 227 वार्ड का पूरा सर्वे करके हमारी क्या स्टेटस है वो वरिष्ठान के सामने रखने की, तो वो काम हमने पूरी तरीके से किया है। बीएमसी के चुनाव का ऐलान हो गया है, कल अजित दादा पवार के साथ हमारी बैठक हुई थी, उसमें जो निर्णय होगा हमें मान्य है। संपर्क मंत्रीच आजच्या बैठकीला गैरहजर होत्या, खरं तर मुंबईची जबाबदारी त्यांच्यावर आहे, सातत्यानं तुम्ही बैठका घेताय, संपर्क मंत्र्यांची अनुपस्थिती दिसते। जर उद्या बैठकी चर्चा करायची वेळ आली तर मग तुमच्याकडून कोण जाणार आहे? नवाब मलिक संपर्क हे बघा, संपर्क मंत्री जे आमचे अदितीताई ते कॅबिनेट मंत्री आहे आणि 2-2, 3-3 तास मंत्रीसोबत विदाऊट आणि होमवर्क करून बसणं हे मला वाटतं ते योग्य नाही। आता आमचं होमवर्क झालं आहे, आता जेव्हा आम्ही होमवर्क घेऊन त्यांच्या पुढे अर्धा तासमध्ये आम्ही जे देऊ शकतो 3 तास त्यांच्या बसण्याची गरजच नाही, म्हणून आता आज आमचं होमवर्क झालं आहे पूर्ण कमिटी। काय होमवर्क झालं तुमचं? होमवर्क काय झालं? घेण्याची वेळ जर आली नवाब मलिकांवर तर ते एक पाऊल मागे घेतील का? ते विषय नवाब मलिकांचा नाही आहे, ते विषय आहे पक्षाचे आमचे श्रेष्ठ लोकांचा प्रश्न, अजितदादा पवार असेल, प्रफुल्लभाई पटेल असेल आणि सुनील तटकरे साहेब, त्यांचा जे आदेश असेल ते कार्यकर्त्याचा, आम्ही कार्यकर्ता आहे जसं ते सांगणार तसं आम्ही। परंतु होमवर्क काय केलं? मलिकांच्या मुली आहात, खरं तर नवाब मलिकांच्या नावाला विरोध होतोय, हे तुम्हाला राजकारण म्हणून चुकीचं वाटत नाही का? ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झाला, आरोप सिद्ध नाही झाला मॅडम, आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपच राहतात आणि संविधानानुसार तुम्हाला पण माहीत आहे आपण आरोप करून ठेवू आणि ते सिद्ध नाही झाला, जेव्हा आरोपचा निर्णय निकाल येणार तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच। परंतु भाजप पुन्हा एकदा हिंदू आणि मुसलमान अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते या गोष्टीने करू इच्छित आहे का? तुम्हाला काय वाटतं त्याचं? नाही, मला असं दिसत नाही, काय असेल तर आपल्या पुढच्या वेळी आपल्याला दिसतं। ताई, विधानसभा लोकसभा महायुती एकत्र लढलेली बघायला मिळाली आणि आता महापालिका निवडणुकीसाठी हे सेपरेशन तुम्हाला योग्य वाटतं? आमच्या वरिष्ठांसोबत त्यांची बोलणी, जेव्हा त्यांची चर्चा होणार, वरिष्ठांचे जे आदेश असेल आणि वरिष्ठांनी आम्हाला जे माहिती देणार त्यावर आम्ही नंतरच बोलू। आता आमच्याकडे काहीच माहिती नाही तर बोलून आपण काहीच बोलू शकत नाही। थँक्यू.